महासागर न्यूज। पर सर्विसिंग में छोटे छोटे जो मेटल के वॉशर्स होते हैं वो बदलते रहते हैं। इसके बारे में विशेष रूप से कोई तकरार भारत सरकार के पास नहीं आई। एक तकरार गुजरात में आई थी और गुजरात में वॉक्सवॅगन कंपनी की। देशभरात E20 पेट्रोलमुळे वाहन बिघडण्याच्या तक्रारी समाज माध्यमातून समोर येत असताना केंद्र सरकारने गुरुवारी E20 मुळे इंधन कार्यक्षमतेत 2 ते 6% घट होऊ शकते असा दावा केलाय। मात्र त्याबरोबर E20 इंधन वाहनासाठी सुरक्षित असल्याचं स्पष्टीकरण देखील दिलं आहे। वाहनांचा प्रकार आणि जुने नवेपणा यानुसार E20 मुळे इंधन कार्यक्षमतेत 2 ते 6% घट होऊ शकते। मात्र शक्ती मापकावरील इंजिनच्या टिकाऊपणाची चाचणी आणि रस्त्यावरील वाहन चाचण्यांमध्ये E20 मुळे वाहनात कोणतीही बिघाड आढळली नाही असे केंद्रीय रस्ते आणि वाहतूक महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी सांगितलं आहे। इसके बारे में विशेष रूप से कोई तकरार भारत सरकार के पास नहीं आई। E20 पेट्रोल अर्थातच इथेनॉल मिश्रणामुळे मोठ्या प्रमाणात इंधन बिघाड किंवा वाहन बंद पडल्याच्या तक्रारी आणि कुणाचाही तसा पुरावा नाही। विशेष म्हणजे इथेनॉल मिश्रणामुळे आंतरराष्ट्रीय कच्च्या तेलाच्या किमतीतील चढ उतार आणि विनिमय दरातील चढ उतारांचा धोका कमी झाला आहे असं पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू राज्यमंत्री सुरेश गोपी यांनी सांगितलं आहे। त्याबरोबर मंत्री नितीन गडकरी यांनी गुरुवारी संसदेत स्पष्ट केलं आहे की E20 मुळे E10च्या तुलनेत चांगला वेग, प्रवास आणि विशेष म्हणजे दर्जात सुधारणा आणि कार्बन उत्सर्जनाद्वारे जवळपास 30% घट केली आहे। त्यामुळे केंद्र सरकारने गुरुवारी इथेनॉल मिशन कार्यक्रमाचं समर्थन केलं आहे आणि व्यापक चाचण्या आणि मोठ्या प्रमाणावरील प्रत्यक्ष वापरातून E20 पेट्रोलमुळे इंजिनची झीज, गंज किंवा वाहनांचे आयुर्मान कमी होत असल्याचा कोणताही पुरावा मिळाला नाही। उलट या कार्यक्रमामुळे भारताची ऊर्जा सुरक्षा मजबूत झाली असून जागतिक तेलाच्या किमतीतील चढ उतारांपासून ग्राहकांना दिलासा मिळण्याचा दावा सरकारने केला आहे। महासागर न्यूज।